कुणाच्या बापाची, अरे शाळा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अरे पोरं बी आमच्या हक्काची. देश वाचवा, शिक्षण वाचवा, देश वाचवा, मराठी शाळा, असल्याच पाहिजे, मराठी शाळा, असल्याच पाहिजे. हजारो शाळा बंद पाडणाऱ्या शासनाचा, धिक्कार असो, हजारो मराठी शाळा बंद पाडणाऱ्या शासनाचा धिक्कार असो. हम सब, हम सब. महाराष्ट्र शासनाने 15 मार्चचे संच मान्यतेचे शस्त्र वापरून राज्यातील 10 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या 18,000 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाळा बचाव आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात राज्यातील मराठी शाळा वाचवण्यासाठी 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान चंदगड ते कोल्हापूर शाळा वाचवा शिक्षण हक्क यात्रा काढण्यात आली. ही यात्रा आज सकाळी गारगोटी येथील हुतात्मा स्मारक येथे दाखल झाली. यावेळी भुदरगड तालुक्यातील सर्व हायस्कूल, कॉलेज, त्याचबरोबर मराठी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समित्या, सामाजिक संघटना, विविध शैक्षणिक सामाजिक संघटनेत काम करणारे पदाधिकारी सहभागी होत शासनाने घेतलेल्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. यावेळी क्रांती चौकात सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. देश वाचवा, शिक्षण वाचवा, देश वाचवा, मराठी शाळा, असल्याच पाहिजे, मराठी शाळा, असल्याच पाहिजे. हजारो शाळा बंद पाडणाऱ्या शासनाचा, धिक्कार असो, हजारो मराठी शाळा बंद पाडणाऱ्या शासनाचा धिक्कार असो. हम सब, हम सब. महाराष्ट्रामध्ये या संघर्ष यात्रेतून एक मोठा संदेश दिला जाणार आहे. तो म्हणजे या महाराष्ट्रातील एकही मराठी शाळा बंद पडता कामा नये. मित्र हो, 15 मार्च 24चा शासन निर्णय जो आहे तो शासन निर्णय शिक्षक अतिरिक्त होतील अशा पद्धतीची भावना घेऊन कुणी वागत असेल तर तो अजिबात नाही. आमच्या शिक्षकांच्या नोकऱ्या कुठं जाणार नाही. आम्हाला दुसऱ्या शाळेमध्ये उडवलं जाईल कारण आम्ही कायम शिक्षक आहोत. प्रश्न आहे या मराठी शाळा बंद पडत आहेत त्याचा. शासन हे भाजपचं जे शासन आहे यांना फक्त मुठभर लोकांच्या हातामध्ये ही शिक्षण व्यवस्था द्यायची आहे. 15 मार्चच्या शासन निर्णयामध्ये जर लागू केला तर महाराष्ट्रातल्या 20 पटापेक्षा कमी असणाऱ्या 11,000 शाळा बंद पडणार आहे. त्यामध्ये 10 पटापेक्षा कमी असणाऱ्या 9,000 शाळा आहेत आणि ह्या 11,000 शाळा वाचवण्यासाठी हे पुन्हा एकदा दुसरं आंदोलन आपल्याला करावं लागत आहे. 2023 साली आम्ही आजरा ते सावंतवाडी शिक्षण मंत्र्यांच्या घरावर एक बाई लॉंग मार्च काढला. 1,000 स्त्री पुरुष त्या लॉंग मार्च मध्ये होते आणि या लॉंग मार्चची दखल घेत त्यावेळेचा तो शासन निर्णय रद्द झाला. एकदा नव्यानं संच मान्यतेचा अधिकृत असा नवा शासन निर्णय तुम्ही करावा एवढंच आमचं या निमित्तानं तुम्हाला सांगणं आहे. आम्ही आता थांबणार नाही. ही चळवळ अजिबात थांबणार नाही. ही चळवळ सातत्यानं या जिल्ह्यामधून आता पुढच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा झेपावणार आहे. मला खात्री आहे महाराष्ट्र या निमित्तानं उभा राहणार आहे. हा क्रांती चौक याला साक्षीदार राहणार आहे. याच क्रांती चौकामध्ये हुतात्म्यांचं बलिदान झालेलं आहे. ज्याने इथल्या कष्टकऱ्यांसाठी, श्रमिकांसाठी, शोषितांसाठी एक स्वप्न बघितलं. त्या स्वप्नाची राख रांगोळी आम्हाला करू द्यायची नाही. आम्ही त्यांचे रक्ताचे नसले तरी विचारांचे वारसदार आहोत आणि विचारांचे वारसदार शेवटचा थेंब रक्ताचा आमच्या शरीरात असेपर्यंत आम्ही लढत राहू हे या निमित्तानं सांगतो आणि मी थांबतो. धन्यवाद. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे वाड्या वस्त्यांवरील अनेक गरीब विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. राज्यातील मराठी शाळा वाचवण्यासाठी आणि बालकांचा शैक्षणिक हक्क अबाधित ठेवण्यासाठी ही शिक्षण यात्रा उद्या थेट शाहू महाराज समाधीस्थळ कोल्हापूर येथे दाखल होणार आहे आणि शाळा बचाव आंदोलन समितीमार्फत राज्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षण हक्क महापरिषद घेतली जाणार आहे. आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे.